मिरज तालुका। आज हनुमान शेतकरी गट तुंग यांच्या वतीने जीवामृत करण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात येत आहे। यासाठी या ठिकाणी तुंगगावच्या सहाय्यक कृषी अधिकारी सुषमा जाधव मॅडम, गटाच्या निमंत्रक शुभांगी पाटील आणि गटातील सदस्य उपस्थित आहेत। तर आपण सर्वप्रथम जीवामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर सर्वप्रथम आम्ही घेतलेलं आहे 10 लिटर गोमूत्र, वडाच्या झाडाखालची माती अंदाजे 1 किलो, गाईचे शेण 10 किलो, गूळ 2 किलो आणि भिजल धान्याचे म्हणजे बेसनचं पीठ 2 किलो घेतलेलं आहे आणि 200 लिटरचा बॅरेल आहे। त्यामध्ये आम्ही आता 170 लिटर पाणी भरून घेत आहोत आणि ढवळण्यासाठी या ठिकाणी 5 फुटाची टाकी आणि त्याच्यावरती झाकण्यासाठी या ठिकाणी गोंधपाट घेतलेला आहे। आज आपल्या तुंग गावामध्ये आपण जीवामृत तयार करण्याचं प्रात्यक्षिक हनुमान गटातर्फे घेतलेलं आहे। ते आपण कोळसे दादा यांच्या प्लॉटवर घेतलेलं आहे। हे आपले जीवामृत तयार झालेलं आहे। हे जीवामृत आता दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 वेळेला 5 मिनिटं घड्याळाच्या दिशेनं आणि 5 मिनिटं घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं असं हे जीवामृत दिवसातून 3 वेळा हलवायचं आहे आणि ते जीवामृत 7 दिवसामध्ये पिकाला वापरण्यासाठी आपल्याला तयार होते। 1 एकर क्षेत्रासाठी हे जीवामृत आपण तयार केलेलं पुरेसे होते।